आज माझे आदरणीय डॉक्टर संदीप पाटील सर यांचा आज वाढदिवस. खरं म्हणजे हा एक कौटुंबिक जे कुटुंब जे एकत्र केले त्याचे खरं म्हणजे आधारस्तंभ म्हणलं तर डॉक्टर संदीप पाटील. त्यांनी ज्यावेळी हा ग्रुपची स्थापना बऱ्याच नव्या लोकांना माहीत नाही, कोरोना काळात थोडंसं पोलिसांना डच्चू द्यायचा आणि हळूच जाऊन आम्ही एक 4 ते 5 जण त्यात बागीसर लीड करून आम्ही पलीकडच्या जंगलामध्ये योगा चालू केला आणि मग राजतंत्र ग्रुपचं तिथं बीज रोवले गेलं आणि आज त्याला वटवृक्ष झाला. आज या राजतंत्र ग्रुपचे जे आम्हाला लाभले बागीसर आणि संदीप सर, हे 2 असे आपल्यातले अष्टपैलू आहेत की आज योगामधला खरं म्हणजे बागीसरांनी जे हजारो प्रकार घेतले आणि आज कळाले की हजारो प्रकार शिकवले जातात आणि ते टिकवण्याचं काम संदीप सरांनी हा ग्रुप मोठा केला. संदीप सरांचा अनेक वैशिष्ट्य सांगतो की जे राग हा त्यांच्याकडं कमी आहे, पण राग जर चिडले तर म्हणजे तापलेलं जसं हे असते की नाही लाल भडक, तसं ते जाणवलं जाते, पण लगेच ते नॉर्मल होतात आणि समजावून घेऊन आणि एकत्र. म्हणजे त्यांच्याकडं माणसं अटॅच होण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर त्यांचे सगळे कार्यक्रम म्हणजे कुणीही चुकवत नाही असे ते अष्टपैलू आहे आणि त्यांची अटॅचमेंट एवढी आहे की तो परत माणूस बाजूला जात नाही. माझं जर बघितलं तर माझी ज्यावेळी संदीप सरांच्याबरोबर ज्यावेळी मैत्री झाली त्यावेळी मला आज मोठ्या टोकाला नेऊन माझ्या मिसेसला बसली. मला एवढंच सांगायचं आहे की बाबा कसली आहे असून दे परिस्थिती, आज तसे मित्र कमी आहेत. म्हणजे आर्थिक असून दे किंवा सपोर्ट करणं, नाहीतर सपोर्ट करणारी बघितलं. मी परवाचं हे जे महापालिकेचं इलेक्शन खेळलो त्यामध्ये बघितलं, माझे जे जुन्या 80चे सुद्धा मित्र येऊ शकले नाही. सगळी म्हटली उभा राहा उभा राहा उभा राहा. बरेच जण उभा राहा म्हणतात, पण ते सपोर्ट करणं फार महत्त्वाचं असते. आणि सगळ्यात जास्त जर मला शेवटपर्यंत म्हणजे विजयी मिळवून घरात पोचीपर्यंत संदीप सरांची मदत, म्हणजे आर्थिक तर भरपूर आहे, म्हणजे कुठं कमी पडले नाहीत मला. तरी माझा प्रचारसुद्धा स्वतः येऊन, म्हणजे एवढा मोठा प्रभाग आहे त्यामध्ये मला इतका सपोर्ट केला आणि आज माझ्या नगरसेविका झाली. सगळं श्रेय संदीप सरांना आहे. म्हणजे असे व्यक्तिमत्व असा हा जे ग्रुप जे वाढवला, जे मी बघितलं त्यांच्या सानिध्यात राहून, म्हणजे मलासुद्धा ते म्हणजे एक अवली प्रकार असतोय, जे ताकद असणाराच माणूस तिथं टिकतोय, नाही तर टिकत नाही. कारण मी ते जवळनं बघितले. मी सुद्धा त्यांच्यासमोर म्हणजे टिकू शकत नाही. मी आता यात कुणी असून दे की संदीप सरांच्याबरोबर काम करण्याच्या बाबतीत किंवा सगळं घरदार विसरून ते सगळ्यांच्या बरोबर त्या टायमिंगला टच होत असतात. म्हणजे दवाखाना असू दे किंवा कुठलंही असू दे, काय जर मदत असेल तर फक्त संदीप सरच करू शकतात. आणि संदीप सरांनी खरं म्हणजे वहिनींचं पहिला सगळ्यात जास्त अभिनंदन केलं पाहिजे. कसं असतं, अर्धांगिनी ही सगळ्यात महत्त्वाची असते. त्यांची फॅमिली जर बघितलं, मी अगदी जवळनं बघितलं तर ते फार मोठं आहे. कारण वहिनींचं सुद्धा या ठिकाणी आपण खरं म्हणजे मोठं अभिनंदन केलं पाहिजे. खरं वास्तविक तर मी सुद्धा बघतोय घरातली ज्यावेळी अर्धांगिनी जी असते तिनं किती समजावून घ्यायचं त्याला काय तर प्रमाण असते. देवजानी वहिनी साहेबांनी म्हणजे संदीप सरांना आपल्यासाठी म्हणजे खरोखर आता भांडणं लागणार काम करत राहावं अगदी, म्हणजे एवढं ते सण करतात. कारण का सांगा की सकाळी 6 वाजल्यापासून मी बघतोय त्यांना फोन सुद्धा 6 वाजल्यापासून ते रात्री 2 वाजेपर्यंत मी बघितले त्यांची फोन, रात्री 2ला सुद्धा. आणि 2ला आमच्यासारखा माणूस कुणी असू दे यातला हळूच स्विच ऑफ करेल, नाहीतर काहीतरी आयडिया करून बंद करेल. पण संदीप सर कधीही करत नाही. जे काय आहे ते त्याला हे करतात आणि स्वतः लगेच गाडी काढून त्या ठिकाणी असतात. वैशिष्ट्य म्हणजे 2 व्हीलरवरनं फिरून हे सगळं करत असतात. म्हणजे 4 व्हीलरमधनं किंवा अगदी त्यांना अवघड नाही ते, पण सगळ्यांना आजपर्यंत मदत केली आहे.
आणि त्यांच्यावर प्रेम करणारा जर आज अखिल भारतीय मराठा महासंघसुद्धा ज्या आमच्या एवढ्या शाखा आहेत, म्हणजे जवळजवळ 436 शाखा आहेत, त्या शाखेमध्ये सगळ्यात जर आवडता आणि प्रिय असतील तर डॉक्टर संदीप पाटील आहेत. मुळीक साहेबांचं डॉक्टर संदीप पाटील, कारण का जे कार्यक्रम असतात किंवा त्यामध्ये सांगणं, त्यांचे विचार हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आणि डॉक्टर संदीप पाटील यांना आयुष्य भरभराटी देऊन दे असं आई अंबाबाई चरणी प्रार्थना करतो आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहोत ही या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय हिंद.